ले वो ले लो। हाँ उसको भी दे दो। दे दो उनको। उसको दे दो। ओ भाई। आने दिए कि नहीं? आने दिए? आ जाने तो भैया। क्या जा सके ले लो। आज इथे येण्यामागचं कारण असं आहे की आम्ही सर्वजण त्यांना अम्मा असं म्हणायचं की सीतादेवी या आमच्यातून निघून गेलेला 2 वर्षापेक्षा जास्त तिसरं वर्ष सुरू झालेलं आहे। तरीसुद्धा अम्मा, आम्ही त्यांना प्रेमाने अम्मा असं म्हणतो की अम्मा ह्या आजही आमच्या मनामध्ये, आमच्या हृदयामध्ये आजही ते आमच्या कोणत्या ना कोणत्या तरी कानाकोपऱ्यामध्ये त्या दडलेल्या आहेत आणि एकही क्षण हा असा जात नाही की त्यांची आठवण येत नाही। अम्माविषयी सांगायचं झालं तर त्या अतिशय मृदू स्वभावाच्या होत्या, प्रेमळ होत्या। त्याचबरोबर त्यांचं जर कौटुंबिक वात्सल्य खूप होतं। 3 मुली आणि 2 मुलं या सर्वांचं भरणपोषण त्यांनी केलेलं आहे। त्यातल्या त्यात हे सर्व 5ही भाऊ बहीण हे उच्च शिक्षित आहेत। त्यांचे या ठिकाणी जावईसुद्धा उपस्थित आहेत की अशा या अम्मा म्हणजे यांचा दीर्घ सहवास आम्हाला लाभला नाही आहे। हे एक दुःखाची गोष्ट आपण या ठिकाणी व्यक्त करू शकतो की ज्या वयामध्ये नातवंडासोबत त्यांना खेळायला पाहिजे होतं, आमच्यासारख्या लोकांचा सहवास आम्हाला लाभला असता तो आज लाभू शकला नाही। खंत व्यक्त आम्ही या ठिकाणी व्यक्त करतो। या कुटुंबाची पार्श्वभूमी जर आपण विचारात घेतली तर हे समाज उपयोगी कार्य करणारं असं हे कुटुंब आपल्याला दिसते की आज या आश्रमामध्ये येऊन या दीनदुबळ्या लोकांना जे हे त्यांना भेटवस्तू देत आहेत, काहीतरी खाद्यपदार्थ देत आहेत, हे यांचं पहिलंच कृत्य नाही आहे। तर याच्या अगोदरही आम्ही 2-3 वेळा या ठिकाणी उपस्थित झालेलो होतो आणि अशा प्रकारचे कार्य केलेलं आहे। तर मी इथे उपस्थित असलेल्या सर्वांना अशी विनंती करतो की आपण 2 मिनिटं अम्मासाठी एक मौन धारण करावेत। सर्वांनी सावधानमध्ये व्हावं, डोळे मिटून 2 मिनिटं अम्मासाठी मौन धारण करावे। भाटवा हो तुम्ही बिल भरा, हो आम्ही नाही भरत वावराचं बिल। तुम्ही माणसं आहे, वावराचं बिल भरलं पाहिजे। हो तुम्ही एसटीतून उतरले तर बाईची जात पडली तर पोलीस आले तर आम्ही का करू? या प्रसंगी अम्मांना आपण असं म्हणू शकतो की त्यांच्या आत्म्याला शांती लाभावं, त्यांना मोक्ष प्राप्त व्हावं एवढे बोलून मी आपले या ठिकाणी 2 शब्द व्यक्त करतो आणि या यादव कुटुंबासोबत आमच्या कॉलनीतले सर्व लोक सदैव पाठीशी राहू असं मी या ठिकाणी आश्वासन देतो। त्यानंतर आपण वाटप करू।